चला आज तुम्हाला अमेरिकेत आमच्या घरानजीकच्या आमच्या नेबरहूडमधल्या हॅलोवीन सेलिब्रेशनची थोडी झलक दाखवतो. हॅलोवीन हा फक्त बाळचमूंचाच सण नसून त्यामध्ये मोठेही अगदी उत्साहाने सहभागी झालेले असतात. कॉलेजेसमध्ये, ऑफिसेसमध्ये सुद्धा वेगवेगळ्या उपक्रमांमार्फत, परेड्स मार्फत हॅलोवीनचं महत्त्व सांगितलं जातं आणि हा सण साजरा केला जातो. हॅलोवीनच्या सीझनचं प्रतीक आहे ते लाल भोपळा अर्थात काशीफळ किंवा डांगर म्हणून आपण ज्याला भारतात ओळखतो. आणि इकडे या सीझनमध्ये वेगवेगळ्या आकाराचे छोटे मोठे असे भोपळे बाजारात आलेले असतात खूप सारे आणि लोक ते मोठ्या उत्साहाने खरेदी करतात. मग त्याला कोरून त्याला चेहरा बनवतात आणि त्यामध्ये दिवा ठेवून त्याचा कंदील तयार करतात. त्याला हॅलोवीन लॅन्टर्न असं म्हणतात. या कंदिलाचा प्रकाश आपल्या अंगणात पाहिला की मग दुष्ट शक्ती त्यांचा मार्ग बदलतात. याशिवाय याच कंदिलाचा उजेड इतरांना आपल्या घरची वाट शोधताना किंवा पुन्हा पितृलोकात जाताना सहाय्यकारक ठरतं, अशी दुहेरी समजूत आहे. फार प्राचीन काळी जॅक नावाचा एक शेतकरी होता, ज्याने एक अशी काही चालाकी केली, ट्रिक केली की जेणेकरून मृत्यू अर्थात डेव्हिल जो त्याचे प्राण घ्यायला आला होता पण ते घेऊनच नाही जाऊ शकला. तर जॅकची आठवण म्हणून जॅकचा मिश्किल चेहरा या भोपळ्यावर कोरला जातो आणि म्हणून त्याला जॅक ओ लॅन्टर्न म्हणून सुद्धा ख्याती आहे. आणि हॅलोवीनला ट्रिक्स दाखवणं ही सुद्धा एक प्रथा झाली. टर्निप, पंपकिन अर्थात लाल भोपळा या फॉलच्या सीझनमध्ये मुबलक प्रमाणात उगवतो म्हणून ते हॅलोवीनचं प्रतीक झाले. 31 ऑक्टोबरला प्रत्येक वर्षी हॅलोवीन्स डे असतो. त्यासाठी अगदी महिनाभर आधीपासून US मध्ये तर तयारी सुरू झालेली असते हॅलोवीनच्या वातावरण निर्मितीला. आणि अगदी दारोदारी भीतीदायक किंवा क्यूट अशा भूताखेतांची, हाडळ, चेटकिणींची चित्र, बाहुल्या अगदी लहान सहान ते महाकाय आकृती सर्वत्र दिसतात. सर्व मॉलमध्ये कल्पक अशा हॅलोवीन डेकोरेशन विक्रीसाठी येतात. ही सजावट, ही चित्र पितरांच्या स्वागतासाठी लावली जातात. हॅलोवीन ही प्रथा मेक्सिको देशातून आलेली आहे. हॅलोवीन म्हणजे त्यांचा पितृपक्ष. कोको नावाचा एक खूप सुंदर इंग्लिश सिनेमा आहे जो सर्वांनी अवश्य पाहावा. ज्यांना हॅलोवीन खऱ्या अर्थाने समजायचं असेल. डोळ्यात पाणी येईल आणि पितरांची माया आल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे बघा, आपण सनातन धर्मात सांगितलेले हेच संस्कार डावलतो आणि इतर संस्कृतींमध्ये मांडलेले तेच विचार आधुनिक समजून कुरवाळतो. शाळा कॉलेजेसमध्ये सुद्धा हॅलोवीन सीझनमध्ये अनेक फन उपक्रम राबवले जातात. जसे की मुलांसाठी खेळण्यासाठी पंपकिन पॅचेस अर्थात भोपळे, मक्याचे वाढे हे सगळं रचून आखाडे तयार केले जातात. मग तिथे हॅलोवीन निगडीत काही वेगवेगळे खेळ ठेवले जातात. शाळेत सुद्धा विद्यार्थ्यांचे पालक ट्रंक ऑर ट्रीट साजरं करतात, जिथे पालक आपल्या कार्सच्या ट्रंकमध्ये हॅलोवीनची आरास करून मुलांचे मनोरंजन करायला येतात. शाळकरी मुलं मुली सुद्धा हॅलोवीनचे कलात्मक कल्पक पेहराव करून खिरापती अर्थात खाऊ, ज्याला इथे ट्रीट्स म्हणतात, ते घ्यायला येतात. अर्थात हे ट्रीट्स म्हणजे इकडे चॉकलेट्स, कॅन्डीजच्या स्वरूपात असतात. असे उपक्रम महिनाभर ठिकठिकाणी राबवले जातात ऑक्टोबरमध्ये. मग 31 ऑक्टोबरच्या संध्याकाळी अर्थात हॅलोवीन्स डेला सर्व मुलांची फौज आपापल्या हॅलोवीन आउटफिट्समध्ये शेजार-पाजारी ट्रिक ऑर ट्रीटसाठी जातात. जसे आपल्याकडे संक्रांतीच्या संध्याकाळी बालचमू सर्व तिळगुळ लुटायला निघतात. ट्रिक ऑर ट्रीट ही फार मजेशीर आणि इंटरेस्टिंग ॲक्टिव्हिटी आहे किंवा प्रथा आहे म्हणा इथली. मुले त्याच घरी जातात ज्या बाहेर हॅलोवीनचे एखादे प्रतीक किंवा आरास असेल, ज्याचा मतलब त्यांचे ट्रिक ऑर ट्रीटसाठी स्वागत आहे. तिकडे गेले की त्यांना यजमान एखादी ट्रिक म्हणजे हात चालाकीची जादू दाखवतात किंवा ट्रीट म्हणून खाऊ देतात. मजेशीरच आहे ही सगळी गंमत हॅलोवीनची, पण फक्त त्याचा फन एलिमेंट हा सर्व लक्षात घेतात श्रद्धांजलीचा भाग मात्र दुर्लक्षिलाच गेला आहे मेक्सिकन समाजात वगळता. छान संकल्पना आहे या सणाची आणि भारतातही आता नाताळ आणि व्हॅलेंटाईन्स डे पाठोपाठ व्हॅलेंटाईन्स डे सुद्धा लोकप्रिय होत चाललाय. फार एन्थुझियास्टिक दिसतात लोक या पाश्चात्य सणांसाठी. भारतात भरपूर पार्टीजही करतात, पण इथे अमेरिकेत किंवा युरोप, आफ्रिकन कंट्रीजमध्ये त्यांचे हॅलोवीन, क्रिसमस किंवा इतर सण सुद्धा अगदी शांततेत साजरे होतात. अगदी घरातील लोकांसोबत किंवा जवळच्या मित्रमंडळींसोबतच. जास्तीत जास्त अवडंबर म्हणजे घराला केलेली आरास आणि रोषणाई. त्यांच्यासाठी सण हे कुटुंबासाठी मिळालेला प्रेशियस वेळ आहे. जगभरात आता दिवाळी, होळी सुद्धा लोकप्रिय होत आहे. US मध्ये तर काही स्टेट्सने दिवाळीला सुट्टी सुद्धा जाहीर केलेली आहे. तरी सुद्धा कधी एखादा अमेरिकन, मेक्सिकन दिवाळी साजरा करताना ऐकलंय, पाहिलंय?
मग आपल्याला काय आपले सण कमी आहेत का? तरी सुद्धा जरूर करा साजरे. नाताळ, हॅलोवीन्स डे, व्हॅलेंटाईन्स डे वगैरे. पण त्याआधी आपल्या सनातनी भारतीय परंपरांचंही पालन करा. त्यांना प्राधान्य द्या. यावर्षी तर हॅलोवीन अगदी लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त गाठून आलाय. तेव्हा इकडे अमेरिकेत तर सर्व हिंदू पेचात पडलेत. यापेक्षा संस्कृतीची बिकट अवस्था कशी वर्णावी सांगा. आम्ही सुद्धा हॅलोवीनची छोटीशी क्यूटशी आरास मांडली आहे. पण सोबत आम्ही आकाशकंदीलही लावलाय बरं का. आणि आमचा किल्ला सुद्धा तयार आहे. हॅलोवीनला अंधकार सेलिब्रेट करतात, तर दिवाळी म्हणजे प्रकाशाचं सेलिब्रेशन. आपण प्रकाश पर्वाच्या शुभेच्छा देतो सर्वांना. तेव्हा मंथन करा आणि ठरवा काय हवंय तुम्हाला, तिमिर की प्रकाश. माझ्यातर्फे तरी मी सर्वांना उज्ज्वल दीपावलीचेच अभिष्टचिंतन करणार आहे. शुभ दीपावली.